आलं पाहिजे, त्या तिळगुळ मी त्यांना देतो आहे. प्रचार संपलेला आहे काल, पण निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना तिळगुळ दिलेला आहे. निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना एक वेगळा तिळगुळ दिला. प्रचार संपला तरी तुम्ही प्रचार करू शकता. ही नवीन आहे, त्याची मुदत संपली तरी तुम्ही प्रचार करू शकता, आणि तोही कसा, घराघरात जाऊन. एकदा प्रचार संपला की तो प्रचार संपतो. ही आतापर्यंतची परंपरा होती. आता आधीचे काय नियम आहेत वगैरे ते आता काढतायत हे लोक, पण अचानक या निवडणूक आयोगावर संशय यावा अशा प्रकारचं त्यांनी एक काल भूमिका घेतली की प्रचाराची मुदत संपल्यावरही राजकीय पक्ष आणि उमेदवार घरोघर जाऊन प्रचार करू शकतात. सध्या वातावरण असं आहे की घरोघर पैशाचं वाटप सुरू आहे. पैशाची पाकिटं साडीतून, वृत्तपत्रातून कार्यकर्ते घरोघर जाऊन पैशाच्या पाकिटांचं वाटप सुरू आहे. त्यांना मुभा मिळावी घरोघर जाऊन पैसे वाटण्याची, म्हणून हा नियम, आधीचा नियम मोडून हा नवीन तिळगुळ निवडणूक आयोगाने दिलाय का अशी मतदारांच्या मनात शंका आहे. याचं कारण असं आहे की ठिकठिकाणी पैसे वाटणाऱ्यांना बदललं जात आहे, आणि आज दिवसभरामध्ये हे बदलण्याचं नाट्य जास्त प्रमाणात घडू शकेल. कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हे शिंदे गट आणि भाजपच्या बाबतीत मला म्हणायचं आहे. हिंदू मुसलमान आणि पैशाचं वाटप याशिवाय ही निवडणुका जिंकू शकत नाही. यांना कोणता विचार नाही, फक्त पैशाचं वारेमाप वाटप, सत्तेचा वापर, गैरवापर, याशिवाय यांच्याकडे निवडणुका जिंकण्याचं कोणतीही मोठी ताकद दिसत नाही. म्हणून आमचं लक्ष आहे, आणि सन्माननीय राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांना, सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं आहे, दिसेल तिकडे ठोका, तरच हा महाराष्ट्र मुंबई वाचेल आणि लोकशाही वाचेल. लोकशाहीच्या रक्षणासाठी जर अशा लोकांना ठोकलं तर लोकशाही नावाची जी संस्था आहे ती ठोकणाऱ्यांना आशीर्वाद दे. बोला.